जे आहे ते ताब्यात घेण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात आज एक मिनिट येतो नितीन गडकरी हे बघा धर्मेंद्र प्रधान हा फक्त आमचा युवकांचा दाखी होता। आता याच्यानंतर आम्ही नितीन गडकरी यांच्या आंदोलकांना पहा कशा पद्धतीने आता जे आहे पोलीस बॅरिकेडिंगवर चढल्यानंतर एक एक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे आणि उचलून जे आहे त्यांना जे आहे तिकडे नेण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे। खरं तर मोठ्या संख्येने आंदोलक जे आहे या आंदोलनात सहभागी झालेले आहे। नागपूरसह बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पदाधिकारी जे होते ते आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यामुळे जो आहे इतकी मोठ्या संख्येने आंदोलक जे आहे ते काँग्रेस या आंदोलनात पोहोचू शकले आणि आता हळूहळू जो बॅरिकेडिंगवर चढतो आहे त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे आणि पोलीस वाहनांमध्ये जे आहे ते बसवलं जात आहे। मोठ्या संख्येनं आंदोलक अजूनही जे आहे घोषणाबाजी करताना पाहायला मिळते आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन जे आहे पोलीस वाहनात जे आहे बसवलं जात आहे। आज हमने आंदोलन जो लिए है महाराष्ट्र प्रदेश जो कांग्रेस शिवराज दादा मोरे जी के नेतृत्व में, आज हम नितिन गडकरी जी का इस्तीफा मांग रहे हैं। नितिन गडकरी जी ने जो इथेनॉल पेट्रोल बोलकर जो लोगों को दिया है, युवक काँग्रेसचं आंदोलन आहे। काँग्रेसनं आक्रमक होत नितीन गडकरी यांच्या घरापर्यंत हा मोर्चा काढायचा प्रयत्न केला आहे। E20च्या विरोधात नितीन गडकरी यांच्या घरावर नागपूरमध्ये मोर्चा काढण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे। त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काँग्रेसनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात हा मोर्चा काढलाय। नितीन गडकरी यांच्या घरापर्यंत हा मोर्चा काँग्रेसनं काढलाय।